कपटी असं जे काही त्याने शब्द वापरले ना, भ्रष्ट, कारस्थानी, कपटी, ही सगळी काँग्रेस सध्या भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी सामील करून घेतलेली आहे. मुळातच त्यांच्या मनामध्ये आणि त्यांच्या रक्तामध्ये भाजपच्या कारस्थान, कपट आहे. तसं नसतं तर ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात हिंदुत्ववादी शिवसेना फोडली, ज्यांचे मोदींवरती प्रचंड उपकार आहेत, ज्या पद्धतीनं शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस फोडला, ज्या पवारांचे मोदींवरती उपकार आहेत, असे अनेक पक्ष ज्याने मोदींवरती आणि शहांवरती उपकार केलेले आहेत, मेहरबानी केलेली आहे, ते पक्ष तुम्ही फोडले. हे कपट कारस्थान नाही का? आणि मोदीने कोणता विक्रम केलेला नाही. पंडित नेहरू हे 16 वर्ष पंतप्रधान होते. 15 ऑगस्ट 1947 पासून इलेक्टेड प्राईम मिनिस्टर. का असतं इलेक्टेड प्राईम मिनिस्टर? 1947 त्यांची, नेहरूंची निवड झाली प्रधानमंत्रीपदी आणि त्या मंत्रिमंडळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल होते. ते प्रधानमंत्रीच होते. शपथ घेतली त्यांनी. याचा अर्थ मग ते सरदार पटेलला गृहमंत्री मानत नाहीत देशाचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कायदा मंत्री मानायला मोदी तयार नाहीत. जर नेहरूंचा तो कालखंड 4 वर्षाचा ते मानायला तयार नसतील तर नेहरू हे 16 वर्ष होते. आणि ज्या परिस्थितीत पंडित नेहरूंच्या हातात हा भारत होता स्वातंत्र्यानंतर, तो इतका कंगाल आणि गरीब होता, ब्रिटिशांनी लुटलेला, ओरबडलेला, त्यातून हा देश पंडित नेहरूंनी उभा केला. मोदींना अजून खूप काम करायचे आहे, त्याने अजून कामाला सुरुवात केली नाही. आजही ते कपट कारस्थान याच्यामध्येच गुंतलेले आहेत. हा पक्ष फोडा, तो पक्ष फोडा, हे करा, यांना तुरुंगात टाका. नेहरूंनी हे कधी केलं नाही. त्याच्यामुळे नरेंद्र मोदींची अशी भाषणं आम्ही सिरियसली घेत नाही. 12 वर्षातले 5 वर्ष शिवसेना त्यांच्यासोबत. एक लक्षात घ्या, नरेंद्र मोदींचं खरं पंतप्रधानपद हे 2014 ते 2019 लोकांनी निवडून इलेक्टेड, आणि त्यानंतरचं प्रत्येक निवडणूक ही चोरलेली निवडणुकीनं झालेले ते प्रधानमंत्री. 2014ला त्यांना लोकांनी निवडून दिले एका मोठ्या अपेक्षा. ते 2019पर्यंत ते इलेक्टेड प्राईम मिनिस्टर होते. आणि त्यानंतरच्या दोन्ही निवडणुकामध्ये नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाला जनतेनं पराभूत केलेला असताना निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट, पैशाचा वापर, ईडी या माध्यमातून ते निवडून आले. 2019 आणि 2024 निवडून आले नसतील तर मागची निवडणूक 2024ची ते निवडून आलेलेच नाही. त्यांना बहुमतच नाही आहे. त्यांना बहुमत नाही. आणि ज्या जागा त्यांनी जिंकल्या, या चोऱ्या माऱ्या, लांड्या लवाड्या करून जिंकल्या, ते कुठे इलेक्टेड प्राईम मिनिस्टर आहे? मोदी हे फक्त 2014 ते 2019 याच काळामध्ये इलेक्टेड प्राईम मिनिस्टर. त्यानंतर त्यांनी निवडणूक यंत्रणेमध्ये, प्रशासनामध्ये घोटाळे करून निवडणुका त्यांनी चोरल्या किंवा ताब्यात घेतल्या. काँग्रेसबद्दल तुम्ही काल जो मुद्दा उपस्थित केला की एका झेंड्याखाली इतर पक्षांनी आलं पाहिजे, माहिती मिळते नॅशनल चॅनल्सकडनं. त्यांचं असं म्हणणं आहे की सोनिया गांधींनी एक प्रस्ताव ठेवलेला आहे. नाही बघा, प्रस्ताव हे आता त्यांचे इंटरनल प्रस्ताव काय असतील हा त्यांचा प्रश्न आहे. पण काँग्रेस हा अधिक मजबूत व्हायला पाहिजे देशामध्ये. काँग्रेसमधून निघालेले जे लहान पक्ष किंवा नेते आहेत त्यांनी देशाची परिस्थिती समजून घ्यायला पाहिजे आणि त्यानुसार एक मजबूत अशी काँग्रेस, अखंड काँग्रेस, एक प्रबळ पर्याय म्हणून देशामध्ये उभी राहायला पाहिजे. याआधी सुद्धा शरद पवारांनी काही वर्षांपूर्वी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्या दृष्टिकोनात पवार साहेबांनी या संदर्भात पुढाकार घेतला पाहिजे. माननीय शरद पवारांनी ही जी विचारधारा किंवा भूमिका बनते एकत्र येण्याची, त्या संदर्भात जर त्यांनी नेतृत्व केलं, पुढाकार घेतला